त्याच्यानंतर एक सेमीफायनल, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असे एकूण 3 सामने आता उरलेले आहेत. चला सामन्याला सुरुवात होत आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती संघर्ष गारमाल विपक्ष बेलवाडी अ, तर ग्राउंड क्रमांक 2 वरती करंजी आणि त्याच्या विपक्ष असेल पाली कर्जत. आज पूर्ण रात्र या ठिकाणी या सर्व जमलेल्या मायबाप रसिकांचा मी पुन्हा एकदा व्यक्तिशः सुद्धा आणि आयोजकांच्या वतीने सुद्धा तुमचा नक्कीच मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतोय. कारण खरीच मात्र तुमच्या या उपस्थितीमुळे नक्कीच आणखीन वाढलेली आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती आपल्याला पाहायला मिळते संघर्ष गारमाल आणि विपक्ष बेलवाडी ओ. रोहा तालुका आणि खालापूर तालुका अशा 2 तालुक्यामध्ये एक नक्कीच दोलांची पाळणी फेडणारी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला कर्जत आणि रोहा तालुका अशी दुसरी उपोपांत्य फेरीची लढत मित्रांनो ग्राउंड क्रमांक 2 वरती खेळवली जात आहे. नक्कीच आता काहीच काल उरलेला आहे. उर्वरित सर्व सामने अगदी अतितटीचे होतील यात कोणतेही दोमत नाही आहे. कारण प्रत्येक कर्णधाराचा खेळाडूचं स्वप्न असेल की ही स्पर्धेमध्ये या मानाच्या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच आपल्याला विजय मिळवायचा आहे. आणि त्याच्यासाठीच आपण पाहतोय मित्रांनो एकमेकांवरती भारी पाडण्यासाठी इथे जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे. कारण मागील काही सामन्यापासून आपण पाहतोय अगदी गुणांची आकडेवारी जी आहे ती समसमान आपल्याला स्कोर कार्ड वरती दिसते. आता सुद्धा आपण पाहू शकता की ग्राउंड क्रमांक 1 वरती 1 आणि 3 अशी लढत सुरू आहे. एका बाजूला रोहा तालुका तर एका बाजूला मित्रांनो खालापूर तालुक्याचा संघ. संघर्ष गारमाल हा आपल्याला दिसतोय. बेलवाडी अ रोहा तालुक्याचा संघ आहे. तर नक्कीच एक चांगली झुंज मात्र रोहा तालुका सुद्धा आपल्याला दिसताना दिसतोय. दोन्ही ठिकाणी आपल्याला रोहा तालुक्याचे संघ दिसतील. तर मात्र त्यांच्या विरोधामध्ये एक कर्जत तालुक्यातील संघ असेल तर एक खालापूर तालुक्यातील संघ संघर्ष गारमाल हा आपल्याला खेळताना दिसतोय. अगदी आपल्या उजव्या हातावरती संघर्ष गारमाल खालापूर तालुक्यातील आपल्याला संघ दिसतोय. तर बेलवाडी संघ आपल्या डाव्या हातावरती खेळताना आपल्याला दिसतोय ग्राउंड क्रमांक 1 वरती. काहीशी पिछाडी नक्कीच थर रेड असेल कारण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला सिग्नल मिळते आणि थर्ड रेड मात्र सक्सेस करून दाखवले खालापूर संघर्ष गारमाल त्या रेडर्सने 1 गुणांची नक्कीच कमाई केली. 1 गुण लेखकामध्ये गुणांच्या आकड्यामध्ये अशी बढ़त आता नक्कीच संघर्ष गारमाल या संघाकडे आपल्याला पाहायला दिसते.
आणि त्याची मात्र इथे पकड केली जाते. आणखीन एक गुणांची नोंद संघर्ष गालमाल यांच्या अंक तालिकेमध्ये आपल्याला दिसते 5 आणि 2. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, नामवंत आहे आणि नक्कीच दोन्ही संघामध्ये जिद्दीने खेळणारे, चिकाटीने खेळणारे असे नक्कीच कबड्डीपट्टू आपल्याला दिसत आहेत. ही पिछाडी बनून करावी लागेल. आपल्या घरच्या मैदानावरती बेलवाडी हा संघ खेळतोय. रोहा तालुक्यातील हा संघ आहे मित्रांनो आणि नक्कीच एक चांगलं मैदान, सुसज्ज मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आजची दिवस आणि रात्र आपण या मैदानावरती नक्कीच चांगले चांगले सामने सुद्धा पाहिलेले होते. आता महिला कबड्डीपटूंना सुद्धा आपण पाहिलाय आणि नक्कीच त्यांचं करावं तितकं कौतुक कमी. अहिल्यादेवी रोडे संघ आणि अंतिम विजेते संघ जे होते महिला कबड्डीपट्टूमध्ये अहिल्यादेवी रोडे संघ अंतिम लढत सुद्धा अतिशय झाली होती, बरोबरीवरती सुटली होती. त्याच्यानंतर मग नक्कीच 5 सर्व्हिस, आता जशी क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर देण्यात येते तसेच 5 सर्व्हिस देण्याची संधी मात्र दोन्ही संघांना दिली होती पंचांनी आणि तिथे मात्र तो सुद्धा टायवरती बरोबरीवरती सुटला होता सामना. आणि त्याच्यानंतर गोल्डन रेड मध्ये अहिल्यादेवी रोडे संघाने मात्र बाजी मारली आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी झालाय या मानाच्या स्पर्धेमध्ये. तर पुरुष गटामध्ये कोणता संघ विजेता होईल, कोणता संघ या चमचमणाऱ्या 1 नंबरच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. चला, सेमीफायनलचा पहिला सामना मसाडी वर्सेस पृथ्वीचा राजा. दोन्ही संघांनी 1 नंबर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. लक्षात असू द्या. मध्यंतराला आपण पाहतोय संघर्ष गारमाना संघ 4 गुणांची आघाडी नक्कीच आहे त्यांच्या बाजूने. हा संघ सुद्धा तितकाच तयारीचा आहे, कारण त्याने कुठेतरी जे दोघांच्या गुणांमध्ये जो फरक आहे तो मात्र या ठिकाणी थोडंसं कमी केलाय. मगाशी आपण 5-2-7 अशी आघाडी पाहिली होती, इथे मात्र आता 3-7 अशी गुणांच्या आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. स्कोअरबोर्ड वरती नक्कीच आपल्याला दिसून येते मित्रांनो 7 विरुद्ध 3. संघर्ष गाळमाला संघाच्या बाजूने नक्कीच यावेळी आपल्याला छोटीशी आघाडी दिसून येते, परंतु मात्र ती पिछाडून बैल काढण्याची प्रतिभा आणि कौशल्य नक्कीच रोहा संघामध्ये सुद्धा आहे. पाहूया जशी जशी वेळ संपत जाईल नक्कीच या सामन्याचा थरार अगदी शिगेला पोचेल. आणखीन एक 2 गुण या ठिकाणी पिछाडी जी होती ती भरून काढलेली आहे रोहा संघाने. नक्कीच धाडस करावं लागेल. धाडस केल्याशिवाय आयुष्यात तुम्हाला यश मिळत नसते. तुमच्यामध्ये हिंमत असेल तरच तुम्हाला किंमत मिळते.
लक्षात असू द्या. 8-5 पुन्हा एकदा आपण पाहतोय संघर्ष गारमाल या संघाने 1 गुणांची आघाडी पुन्हा एकदा घेतलेली आहे. कारण अंक तालिकेमध्ये आणखीन एक आक्रमण पाहायला मिळते. 8 आणि 5. लढत नक्कीच चुरशीची होईल, अतिटचीची होईल, यातील मात्र शंका नाही आहे. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल कोणी चारा वाया, वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग तुम्हाला जिंकायचं आहे. यश तुमच्या जवळ आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. 10 आणि 5 मोठी आघाडी पुन्हा एकदा आपल्याला मिळते. संघर्ष कारभार या संघाच्या बाजूने आलेली आहे. 13 विरुद्ध 5. 13 आणि 5 हा फरक नक्कीच आता वाढत चाललाय. आणि संघर्ष कारभार आता संघ मित्रांनो एक मोठी आघाडी घेत असताना, कारण आता दोन्ही अंकामध्ये आपल्याला 8चा फरक दिसून येतोय. काहीचा वेळ नक्की शिल्लक आहे. या शिल्लक वेळेमध्ये मात्र रोहा संघाला आता मात्र कुठेतरी मोठी झेप घ्यावी लागेल. रोहा संघासाठी मी एवढाच म्हणेन कि जब टूटने लगे हौसले तो बस इतना याद रखना कि बिना मेहनत के हासिल तख्त वो ताज नहीं होते. ढूंढ लेते हैं अंधेरे में अपनी मंजिल को, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. तो तुम्हाला नक्कीच प्रयत्न करावे लागतील. 13 आणि 5. 13 विरुद्ध 5. खालापूर तालुक्याचा संघ मित्रांनो संघर्ष गारमाल हा इथे पुन्हा एकदा एक आकडेमोड अंक तालिकेमध्ये पाहायला मिळते. 13-6. बाळाराम होगाडे साहेब आपण स्टेजकडे येण्याची कृपा करा. बाळाराम होगाडे साहेब. 13-6 असा फरक आपल्याला स्कोर बोर्ड वरती नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा 1ची पिछाडी भरून काढलेली आहे बेलवाडी संघाने. वेगाने धावत आलाय रेडर. पाहूया काय ध्येय असेल. तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर तुमच्याकडे नक्कीच एक आत्मविश्वास असायला पाहिजे. आणि तुमच्याकडे असेल तर जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाहीये. आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं. सेल्फ कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणतो. आणखी 1 गुणांची कमाई केलेली आहे गारमाले या संघाने. 14-6. दृढ निश्चय केलाय गारमाल या संघाने. टाइम आउट घेतलाय आणि नक्कीच त्यांनी दृढ निश्चय केलाय की आता आपल्याला मात्र ही आघाडी कायम राखायची आहे. कुठेही आम्हाला कमी पडता येऊ नये याची नक्कीच आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. शेवटची 5 मिनिटं पंचांनी पुकार लावलाय. उरलेल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला आता जे काही करायचं आहे ते करून दाखवा. स्वतःला सिद्ध करून दाखवा. आणखीन 1 गुणांची कमाई गारमाल संघाने केलाय. आणि हे मात्र आता पिछाडी कुठेतरी नक्कीच थोडीशी अवघड. कबड्डीमध्ये कोणतीही गोष्ट निश्चित नसते. कबड्डी हा असा लहरी खेळ आहे. कधी तुम्हाला अंतराळात घेऊन जाईल आणि पुन्हा कधी अंतराळातून पुन्हा ठेवेल याचा नियम नसतो.
कारण हल्ली कबड्डीला सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत. 2014 मध्ये जेव्हा प्रो कबड्डी सुरू झाली मित्रांनो, त्यावेळी पहिले विजयपदाचा मान मिळवला होता जयपूर फिल्म पॅथर या संघाने. आणि त्याच्यानंतर यू मुंबा, गुजरात, लखनौ, कोलकाता बरेचशा संघांनी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागले. आणि त्याच्यानंतर मात्र प्रो कबड्डीला सुद्धा चांगले दिवस आले. आणि आज प्रत्येक खेळाडू अगदी कोट्यामध्ये विकला जातो. सुरुवातीला नक्कीच हजाराच्या बोलीमध्ये त्यांना विकत घेतला होता संघ मालकाने, परंतु ती मात्र कुठेतरी त्या कबड्डीला चांगले दिवस आले, चांगला प्रतिसाद सुद्धा मिळायला लागलाय. आणि हा खेळ, मातीतला खेळ मित्रांनो, आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळला जातोय. आपला भारतीय संघ एकमात्र असा संघ आहे ज्याने विश्व विजेता असा संघ आहे. आशिया खंडामध्ये मित्रांनो कबड्डी या खेळाला नक्कीच चांगला प्रतिसाद बांगलादेश असेल, इराण असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, या ठिकाणी हा खेळ खेळला जातो. बाहेर तुमचे निघा ना बाहेर. 17-8 9ची पिछाडी, रोहा 9च्या पिछाडीवर आहे. तर संघर्ष 9ची आघाडी घेऊन कुठेतरी नक्कीच बक्षीस पात्र सामन्यासाठी स्वतःला सज्ज करतोय. चालू सामन्यामध्ये दोन्ही विजेते संघ हा इथे घेऊन गेलाय काय आता तरी टाळले चारची आहे. खेळ एक वेगळा खेळ आहे. सांगितलं होतं मित्रांनो, हा लहरी खेळ आहे. कधी तुम्हाला अंतराळात घेऊन जाईल आणि कधी पुन्हा अंतराळातून पृथ्वीवर आणून ठेवेल याचा नेम नसतो. ते दाखवून दिलाय. आता मात्र 4ची आघाडी आहे संघर्ष घडवणाऱ्या संघाकडे. तुला वेळ वाया घालू नका विनंती असेल. 4 बाजार सुद्धा आलेले आहेत आणि पहिला सेमीफायनलचा सामना मसाळी विपक्ष असेल चिखलीचा राजा तर या ठिकाणी आपण पाहतो ग्राउंड क्रमांक 2 वरती संघाने बाजी मांडलेली आहे. आणि मध्ये बाहेर गेलाय. नक्कीच तुमचं सुद्धा अभिनंदन आणि विजयी संघाचं सुद्धा अभिनंदन. या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे विनंती असेल. तुला ग्राउंड क्रमांक 1 वरती सामना मित्रांनो, योगेशचा संघ अर्थात फलंदाजी हा संघ या स्पर्धेतून होती. सेमीफायनलमध्ये आपण नक्कीच आपल्याला एक बक्षीस पात्र आपण ठरलं असतं. परंतु जेव्हा आपण हारतो तेव्हा आपल्याला नक्कीच परतावा लागते. 17-13 अति कठीची लढत आपल्याला पाहायला मिळते. तालुक्याने सुद्धा बाजी मांडलेली आहे मित्रांनो, कारण 2 वरती
या स्पर्धेतून बाहेर गेले. चला पंचांना विनंती असेल आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. मैदानावरचे आपण पंच आहात आणि तुमचा निर्णय अगदी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असतो तसा असतो. त्यानंतर दादा आपल्याला कुठेही जात मागता येत नाही. असा तुमचा निर्णय आहे, लक्षात असू द्या. मैदानावरच्या पंचांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. येत नाही तसं तुमचा निर्णय अंतिम असेल आणि नक्कीच तो सर्वोपरी असेल आणि खेळाडूंना सुद्धा त्याला मान्य करावाच लागेल. कारण नक्कीच या ठिकाणी पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मेहनत घेतली या आणि स्पर्धा सुद्धा यशस्वी केली आहे. आतापर्यंत कोणताही गालबोट या स्पर्धेला लागलेला नाहीये आणि अशीच सद्भावना असू द्या, अशीच एकता असू द्या आणि अशीच शांतता असू द्या ही विनंती सुद्धा असेल. 17-13 फक्त 4 गुणांची आघाडी संघाकडे आहे. रोहाने नक्कीच एक चांगली उसळी घेतलेली आहे कारण मगाशी 8 गुणांची पिछाडी असताना सुद्धा आता आपल्याला अंक तालीमध्ये फक्त 4ची पिछाडीवर रोहा हा संघ दिसतोय. बेलवाडी हा संघ पाहायला मिळाले. परंतु नक्कीच त्याच्यावरती मात्र एक चांगली पकड सुद्धा गाळमाळ या संघाच्या बाजूने पाहायला मिळते. 1 गुणांची अंकुर आघाडी घेतलेली आहे संघर्ष या संघाने. संघर्ष संघाचा चढाईपट्टू आपण पाहतोय. बेलवाडी या संघावरती चढाई करून गेलाय. नक्कीच त्याला माहित आहे की आपल्याकडे काहीशी आघाडी आहे. 6 गुणांची आघाडी आहे आणि म्हणूनच आपण पाहतोय नक्कीच तो वेळ काढतोय. वेगाने सर्व्हिस साठी गेलाय. कशाला बोलते अरे कोण आहे विनंती असेल आपण करायचं आहे कारण भरपूर वेळ सुद्धा झालेली आहे. पाठ व्हायला आले आणि कितवीचा राजा थोडीशी विश्रांती नक्कीच संघर्ष गालमान या संघाला दिली जाईल. परंतु त्या पूर्ण विनंती